आज आपण पाहणार आहोत नव्याने जन्मणे. नव्याने जन्मणे. 1 तारखेला नवीन वर्षात 53 जणांचा नवीन जन्म झाला. तसं पाहिलं तर यावर्षी निम्मी संख्या झाली, नाहीतर 100च्या पुढे आपले सगळे लोक असतात. हालेलुया. हरकत नाही, देवाच्या इच्छेने सगळ्या गोष्टी घडतात. काय सध्या जोर अंधाराचा आहे, हां बरोबर ना. त्यामुळं असं झालं असेल, परंतु त्याचे दिवस थोडे आहेत, आपल्यासाठी भरपूर दिवस आहेत. आणि जे दिवस परमेश्वर येणाऱ्या दिवसात देणार आहे ते आपल्यासाठी अद्भुत कार्य करणारे असणार आहेत. म्हणून आशेनं आणि विश्वासानं आपण त्या दिवसांकडे पाहायचं की आज 53 आहेत, पण पुढच्या वेळेला 500च्या 530च्या वरती, 1000च्या वरती आमचा परमेश्वर आम्हाला मिळवून देणार आहे. हालेलुया. कारण हा जर शेवटचा काळ चालू आहे, जर कशाला मी म्हणतो चालूच आहे, आणि शेवटच्या काळामध्ये जे वचन आमच्यासाठी आहे त्याप्रमाणे परमेश्वर त्याचं कार्य करेलच करेल. हालेलुया. म्हणून निराश व्हायचं नाही, आपण आनंद करायचं की या विपरीत स्थितीत जर 53 जण बाप्तिस्मा घेऊ शकतात, तर विचार करा तो अभिषेक ज्या वेळेला उतरून येईल त्यावेळेला किती जण घेतील. हालेलुया. आणि हा नव्यानं जन्म होना, ये नए तरीके से जन्म होना बहुत ही महत्वपूर्ण बात हमारे जीवन में होती है. जैसे कि देह में हम एक ही बार जन्म लेते हैं, हालेलुया, लेकिन प्रभु में हमें 3 बार जन्म लेना पड़ता है. काही जणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलेलं दिसतं. किती वेळा? असं बायबलमध्ये आहे, मी नाही म्हणत आहे. कसं बघूया. पढ़ेंगे हम यूहन्ना की किताब 3 अध्याय, उसका 3 वचन हम पढ़ेंगे. देखो पहिला जन्म. पहिल्या जन्माविषयी काय म्हटलं या ठिकाणी? बॉर्न अगेन इंग्लिशमध्ये. हे शब्द आठवले की मला आमच्या घाटग्याची आठवण येते. बॉर्न अगेन. पन्ना नंबर 132, यूहन्ना उसका 3 अध्याय वचन 3. यीशु ने उसको उत्तर दिया, मैं तुझसे सच सच कहता हूँ, यदि कोई नए सिरे से न जन्मे तो परमेश्वर का राज्य नहीं देख सकता. हाँ, तिसऱ्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ. वरून जन्मणे म्हणजे हा पहिला जन्म. आता हा कसा है? ये कैसा है? हिंदी में लिखा है, नए सिरे से जन्मे बगैर कोई भी परमेश्वर के राज्य में नहीं जा सकता. नए सिरे से जन्म लेना. नव्याने जन्मने म्हणजे काय? तर हृदयापासून, मनापासून प्रभूचा स्वीकार करणं, ही जी क्रिया है, ये जो कार्य है, ये पहले हमारे मन में उत्पन्न होता है कि हाँ, मुझे प्रभु यीशु पर विश्वास करना चाहिए. जब वचन हम सुनते हैं, कोई हमें बताता है प्रभु के बारे में, तो वचन हमारे दिल में प्रभु के प्रति प्यार उत्पन्न करता है. वो वचन हमारे दिल में हमारे पापों के बारे में हमें जगाता है. हमें ये महसूस कराता है कि हम परमेश्वर से कितने दूर हैं, और तब हमारे मन में ये विश्वास जागना शुरू होता है और हमारे मन की तैयारी होती है कि हाँ, अब मुझे अकेले रहने में मज़ा नहीं है, मुझे प्रभु यीशु मसीह के साथ चलना चाहिए. हालेलुया. वचन क्या कहता है? देखिए, रोमियो की पत्री 10वां अध्याय वचन 9.
रोमकरास पत्र 10वां अध्याय वचन 9। पन्ना नंबर 219 रोमियो की किताब उसका 10वां अध्याय वचन 9 कि यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे और अपने मन में विश्वास करे कि परमेश्वर ने उसे मरे में से जिलाया तो तू निश्चय उद्धार पाएगा। हाँ देखो, सॉरी 9:10 ना, 9 वचन, ते असे की जर तू आपल्या तोंडाने येशूला प्रभू म्हणून पत्करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा तू आपल्या अंतकरणात विश्वास धरशील तर तुझे तारण होईल। काय आहे पहिली क्रिया? काय करायचं आहे? पहिलं तोंडानं येशूला प्रभू म्हणून स्वीकारायचं आहे। हालेलुया। तोंडानं येशूला प्रभू म्हणून स्वीकारायचं आहे। स्वीकारतात लोक? भरपूर कमी लोक आहेत जे प्रभूचा स्वीकार करतात। जर सगळ्यांनीच याप्रमाणे स्वीकार केला असता, विश्वास ठेवला असता, तर आज सगळं जग प्रभू येशूवर विश्वास ठेवणारं झालं असतं। पण आपण स्वतःला धन्य म्हणूया आणि प्रभूला धन्यवाद देऊया। लाखो करोडो लोक या जगामध्ये होते, त्यांच्या हृदयात जे काम झालं नाही ते देवाच्या वचनानं आमच्या हृदयात केलं। हालेलुया। आणि ज्या दिवशी आमच्या हृदयात हे काम झालं की नाही, येशू हा प्रभू आहे, मला त्याचा स्वीकार केला पाहिजे, मला पापांचा पश्चाताप केला पाहिजे, त्या दिवशी आमचा वरून जन्म झाला, आमचा पहिला जन्म। हालेलुया। कारण सगळेच नाही स्वीकार करत। योहानाच्याच पुस्तकामध्ये पहा, योहन्ना की किताब में हम देखेंगे 3 अध्याय में ही प्रभु का वचन क्या कहता है। देखो वचन 20 हम देखेंगे, वचन 20 हम देखेंगे। यूहन्ना उसका 3 अध्याय से पढ़ेंगे, वचन 19 से आगे तक। और दंड की आज्ञा का कारण यह है कि ज्योति जगत में आई है और मनुष्य ने अंधकार की ज्योति से अधिक प्रिय जाना, क्योंकि उन्हें काम बुरे थे। वचन 20, क्योंकि जो कोई बुराई करता है वह ज्योति से बैर रखता है और ज्योति के निकट नहीं आता, ऐसा न हो कि उसके कामों पर दोष लगाए जाए। 21 वचन, परंतु जो सत्य पर चलता है वह ज्योति के निकट आता है ताकि उसके काम प्रकट हो कि वह परमेश्वर की ओर से किए गए हैं। ये वचन में भेद लिखा है, कौन प्रभु के पास आता है और कौन प्रभु के पास नहीं आता है, कौन प्रभु का स्वीकार पूरे दिल से करता है और कौन नहीं करता है। हालेलुया। इसलिए पहला जन्म जो है वो ऊपर से होना जरूरी है, यानी प्रभु के वचन के द्वारा हमारे मन में ये तय होना जरूरी है। क्या? देखो 19वें वचन में लिखा है, 19वें वचनामध्ये मराठीत वाचूया। आणि तो न्यायाचा ठराव हाच आहे की जगात प्रकाश आला आहे तरी माणसांनी प्रकाशापेक्षा अंधाराची अधिक आवड धरली। कारण लिहिलंय पुढे, कारण त्यांची कर्म दुष्ट होती। हालेलुया। म्हणून त्या प्रकाशाकडे आले, त्यांना भीती होती आम्ही जर त्याच्याकडे आलो तर आमची दुष्ट कर्म उघड होतील, म्हणून ते त्याच्याकडे येत। म्हणून म्हटलं आपण धन्यवाद देऊ। हालेलुया। आपली सगळी पूर्वीची कर्म आठवू। हालेलुया। आणि हे सगळं हजारो लाखो करोडो लोक त्यामुळे देवापासून, प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर आहेत, त्यांचा नव्याने जन्म होत नाही। परंतु 21 वचन, जे खरे ते जो करतो तो आपली कामे देवाच्या ठाई केलेली आहेत अशी उघड व्हावीत म्हणून प्रकाशाकडे येतो। हालेलुया।
तो प्रकाशाकडे येतो, त्याला जाणीव होतो, त्याला टोचणी लागते. आणि हा पहिला बाप्तिस्मा आहे. हे आमचं पहिलं जन्म आहे. वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. हालेलुया. बघा ना, सगळं एक उदाहरण पाहू आपण. आईच्या उदरामध्ये बाळ असतं, त्याला सगळे अवयव असतात की नाही? मुलांना हात असतात, पाय असतात, डोळे, कान, नाक, सगळे अवयव असतात. त्यांचा वापर करता येतो त्याला? नाही. चालता येतं त्याला तिकडे? स्वतः श्वास घेतो? पण जन्म झाल्यावर, ज्यावेळेला त्याचा जन्म होतो त्यावेळेला डॉक्टर किंवा नर्स काय करते, इकडे एक चापटी देते, है ना, 2-3 चापटा देते. मग काय करतं ते बाळ? डोळे उघडतं आणि रडायला लागतं. त्यावेळेला ते हे जग पाहायला आणि आपल्या अवयवांचा उपयोग करायला लागतं. हालेलुया. जेव्हा वचनाची चापटी आपल्याला पडली तेव्हा आपले डोळे उघडले. हालेलुया. आपले डोळे उघडले आणि तोच आपला पहिला जन्म. समजलं का? म्हणजे देवानं आता आमचा प्रत्येक अवयव काय केलेला आहे? त्याच्या गौरवासाठी तयार केलेला आहे, की आम्ही त्याच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग करावा. हा आहे पहला जन्म. और एक वचन हम पढ़ेंगे, भजन संहिता 51 वचन 10, स्तोत्र संहिता 51 आणि वचन 10 पहा. पन्ना नंबर 690, भजन संहिता उसका 51वां अध्याय वचन 10. हे परमेश्वर, मेरे अंदर शुद्ध मन उत्पन्न कर और मेरे भीतर स्थिर आत्मा नए सिरे से उत्पन्न कर. आमेन. हालेलुया. काय लिहिलंय पहा. हे देवा, माझ्यामध्ये स्वच्छ हृदय अस्तित्वात आण आणि माझ्या आत स्थिर आत्मा नवा कर. ही जाणीव आहे. माझ्या हृदयात खूप वाईट गोष्टी आहेत, पण आता माझ्या हृदयात काय कर म्हणतोय तो? माझं हृदय स्वच्छ कर. जाणीव आहे. इथे गरज वाटते की आता मी करू शकत नाही, प्रभूला माझ्या जीवनात स्थान दिलं पाहिजे, मला प्रभू येशूचा स्वीकार केला पाहिजे. हे ज्या दिवशी आमच्या हृदयामध्ये ये जिस दिन हमारे मन में ये उत्पन्न होता है कि नहीं, मुझे प्रभु यीशु मसीह को अपने जीवन में लेना चाहिए, मुंह से ये कबूली हो गई. हालेलुया. और विश्वास करते हैं कि वो मृत्यु में से जी उठा है. हालेलुया. पहले मुंह से कबूल करते हैं कि यीशु ही प्रभु है, और दूसरा वचन हमने क्या पढ़ा कि वो मृत्यु में से जी उठा है. ये बातें हम कबूल करते हैं तब हमारा पहला जन्म होता है. हालेलुया. चलते हैं दूसरे जन्म की तरफ. दूसरा जन्म देखिए यूहन्ना की किताब, फिर से वहीं पे आएंगे, 3 अध्याय और वचन 5 हम पढ़ेंगे. यूहन्ना 3:5. यूहन्ना उसका 3 अध्याय वचन 5. यीशु ने उत्तर दिया, मैं तुझसे सच सच कहता हूँ, जब तक कोई मनुष्य जल और आत्मा से न जन्मे तो वह परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता. पहला हमने क्या देखा? नए सिरे से जन्म, यानी ऊपर से. दूसरा क्या लिखा है यहाँ पर? पानी से. और तीसरा क्या लिखा है? आत्मा से. तो हो गए ना 3 जन्म. हालेलुया. हालेलुया. दुसरं काय म्हटलंय बघा 5व्या वचनात, येशूने उत्तर दिले,
मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास, म्हणजे वरून पण जन्मलं पाहिजे, पाण्यापासून पण जन्मलं पाहिजे. हालेलुया. आता पाण्यापासून जन्मणे म्हणजे काय? बाप्तिस्मा घेणं. काय होतं या पाण्यापासून जन्मण्याच्या क्रियेमध्ये? पानी से जन्मना, इसका अर्थ क्या है? देखिए यज्ञेकेल की किताब हम पढ़ते हैं, 36वां अध्याय और वचन 25 से 27. यज्ञेकेलचं पुस्तक 36वां अध्याय आणि वचन 25 ते 27. पन्ना नंबर 1012, यज्ञेकेल उसका 36वां अध्याय वचन 25 से 27 तक. मैं तुम पर शुद्ध जल छिड़काऊं और तुम शुद्ध हो जाओगे, और मैं तुमको तुम्हारी सारी अशुद्धता और मूर्तों से शुद्ध करूँगा. आमेन. मैं तुमको नया मन दूंगा हालेलुया. और तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न करूँगा. आमेन. हालेलुया. और तुम्हारी देह में से पत्थर का हृदय निकाल कर तुमको मांस का हृदय दूंगा. मैं अपना आत्मा तुम्हारे भीतर देकर ऐसा करूँगा कि तुम मेरी विधियों पर चलोगे और मेरे नियमों को मानकर उसके अनुसार करोगे. आमेन. पहला स्टेप हमने क्या लिया? हमने विश्वास किया. अब दूसरी स्टेप क्या है? पानी से जन्म लेना है, यानी बपतिस्मा लेना है. क्यों लेना है? क्या करता है परमेश्वर ने? क्या किया है? क्या हमने पानी में डुबकी लगाई, नहाए? नाही. कोण सी बातें हुई देखो हमारे जीवन में. कोणकोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतील आणि घडल्या ते आपण पाहूया. 25 वचन, मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडीन, मग तुम्ही स्वच्छ व्हाल. म्हणजे देवानं आम्हाला स्वच्छ पाण्यानं काय केलेलं आहे? धुतलेलं आहे आणि आम्हाला स्वच्छ केलेलं आहे. हालेलुया. जितक्यांनी बाप्तिस्मा घेतला तितक्यांच्या जीवनामध्ये देवानं हे काम केलेलं आहे. पुढे म्हटलंय, मी तुम्हाला तुमच्या सर्व विटाळापासून व तुमच्या सर्व मूर्तींपासून स्वच्छ करीन. आपण म्हणूया, माझ्या सर्व विटाळापासून मला त्यानं स्वच्छ केलं. सर्व मूर्तींपासून मला त्यानं स्वच्छ केलं. म्हणजे मूर्ती आणि विटाळ यांचा जवळचा संबंध आहे. हालेलुया. काय विटाळ म्हणजे काय? आम्ही जितकी पाप केली, ती सर्व पाप, जितक्या वाईट गोष्टी केल्या, भांडणं केलेली असतील, शिव्या दिलेल्या असतील, आणखीन काय काय व्यभिचार असेल, दारूबाजी असेल, मूर्तीपूजा असेल, ती सर्व विटाळाच्या गोष्टी काय करतो परमेश्वर? म्हणतो मी त्या सर्व काढून, म्हणजे मी बाप्तिस्मा घेतला पाण्याचा त्यावेळेला काय झालं? हालेलुया. पिढ्यानपिढ्या, पीढ़ियों से जो शाप, जो पाप चले आए थे, वो सारे उस दिन परमेश्वर ने क्या किए? पूरी तरह से धो डाले. हालेलुया. और क्या किया? और क्या किया? देखिए आणखीन काय म्हटलंय? 26 वचन, आणि मी तुम्हाला नवे हृदय देईन. मिळाला आम्हाला नवीन हृदय मिळाला आहे. हालेलुया. जुनं खूप घाणेरडं होतं. हालेलुया. आता काय केलंय देवानं? एक्सचेंज. जुना दो नया लो. बरोबर की नाही? हॅलो. मी तुम्हाला नवीन हृदय देईन. आणखीन काय म्हटलंय? नवा आत्मा तुमच्यामध्ये, आपण म्हणू नवा आत्मा माझ्यामध्ये घालीन, अजून घालीन. आता तुम्ही घालीन नाही म्हणायचंय, तुम्ही घातलं म्हणायचंय. हालेलुया. नाही तर परत बाप्तिस्मा घ्यावा लागेल. पण प्रभूमध्ये तशी सोय नाही, एकदाच बाप्तिस्मा.
हालेलुया. पुढे, नवा आत्मा तुमच्यामध्ये घालीन आणि मी तुमचे पाषाणाचे हृदय तुमच्या देहातून दूर करून तुम्हाला मांसाचे हृदय देईन. हालेलुया. काय म्हणतोय तो? तुमचे पाषाणाचे हृदय म्हणजे आमचं दगडाचं हृदय होतं. कसं? म्हणून कोणी काय बोललं तरी वचनाचं काय कामच होत नाही. हालेलुया. कळलं काही लोकांमध्ये वचनाचा परिणाम का होत नाहीये? हृदय पाषाणाचं आहे. हालेलुया. म्हणून मी मगाशी म्हटलं, हृदयापासून देवाला रोज आणि रोज धन्यवाद द्या. आमचं पाषाणाचं हृदय फुटलं त्याच्या मुखातून निघालेल्या वचनानं. म्हणून आमचा पहिला जन्म झाला. आणि दुसऱ्या जन्मामध्ये काय म्हणतो तो? मी ते हृदय काढीन आणि तुमच्यामध्ये मांसाचं हृदय घालीन. म्हणजे नम्रतेचं, नरम, मृदू असं हृदय मी तुमच्यामध्ये घालेन. हालेलुया. 27व्या वचनात, आणि मी आपला आत्मा तुमच्या आत घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांमध्ये वागाल असे करीन आणि तुम्ही माझे विधी पाळाल व ते आचराल. कधी? पाण्याचा जन्म झाल्यावर. दुसरा जन्म तोपर्यंत नाही. हालेलुया. काही लोक म्हणतात, मी तर माझे आजोबा कॅथलिक होते, माझे आई वडील कॅथलिक आहेत, मी पण मग कॅथलिकच आहे, मला बाप्तिस्मा घ्यायची गरज काय? है ना? हॅलो. पण स्पष्ट वचन म्हणतंय, तू कुठल्या कुटुंबात जन्मला, तू कुठल्या धर्मात जन्मला, याच्याशी देवाला काही घेणं देणं. नाहीतर तिथे लिहिलं असतं, कॅथलिक धर्मात जन्मलेले ते देवाच्या राज्यात जातील, असं वचन लिहिलं असतं ना प्रभूने आमच्यासाठी. जितक्यांचा जन्म कॅथलिक धर्मात होईल ते देवाच्या राज्यात जातील, असं लिहिलंय का? पण नाही लिहिलंय. काय सांगितलंय? अट काय घातली आहे देवाच्या राज्यात जाण्यासाठी? तुमचा नव्याने जन्म झाला पाहिजे. हालेलुया. म्हणजे आम्हाला पहिला जन्म पण पाहिजे, दुसरा पण पाहिजे, तिसरा पण पाहिजे. पाण्याचा बाप्तिस्मा झाला, 2-3 थेंब शिंपडायचे नाहीयेत. हॅलो. 2-3 थेंब शिंपडून बाप्तिस्मा होत नाही. तसं असतं तर प्रभूने कशाला नदीमध्ये जाऊन पूर्ण डुबकी मारली असती? हालेलुया. तो जेव्हा बाप्तिस्मा घेतो योहानाकडून स्वतः, नाही का, लहान असताना घेतला का? किती वर्षाचा झाल्यावर घेतला? हां, म्हणजे पूर्ण समज आल्यानंतर. त्याला समज नव्हती असं म्हणू शकत नाही आपण, पण जगासमोर एक उदाहरण त्याने ठेवलं, लोकांसमोर एक उदाहरण त्याने ठेवलं की बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही परमेश्वराला ओळखलं पाहिजे, त्याच्या आज्ञा तुम्हाला समजल्या पाहिजेत, तो काय विधी आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. नुसतं 2-3 थेंब शिंपडणं म्हणजे बाप्तिस्मा नाही. पूर्णपणे स्वतःला स्वच्छ करणं. हालेलुया. आणि परमेश्वर म्हणतो, असं जितक्यांनी केलेलं आहे त्यांचा नव्यानं जन्म झालेला आहे. हालेलुया. ऐसा जितनों ने किया उनका नए सिरे से जन्म हुआ. और एक वचन हम पढ़ेंगे, कलीसिया करास पत्र 2 अध्याय वचन 12 और 13. कलीसियों की किताब उसका 2 अध्याय वचन 12 और 13. पन्ना नंबर 278.
कलंसियों की किताब उसका 2 अध्याय वचन 12 से 13 तक। और उसी के साथ बपतिस्मा में गड़े गए और उसी में परमेश्वर की सामर्थ्य पर विश्वास करके जिसके उसको मरे हुओं में से जिलाया, उसी के साथ जी भी उठे। उसने तुम्हें भी जो अपने अपराधों और अपने शरीरों को खतना रहित दशा में मुर्दा थे उसके साथ जिलाया और हमारे सब अपराधों को क्षमा किया। पहा 12व्या वचनात काय म्हटलंय, त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरला गेला. त्याच्याबरोबर म्हणजे कोणाबरोबर? बाप्तिस्म्यामध्ये काय झालो आम्ही? पुरले. म्हणजे आम्ही जुने होतो ते मेलो. आमचा जुना मनुष्य, दैहिक मनुष्य कोणाबरोबर? येशू ख्रिस्ताबरोबर पुरला गेला. हालेलुया. आणि काय म्हटलंय पुढे? त्याच्यातच तुम्ही त्याला मेलेल्यांमधून उठवणारा जो देव, त्याच्या करणीवरील विश्वासाने त्याच्याबरोबर उठवलेले आहात. तो आमच्यासाठी, आमची पापांसाठी मरण पावला. बाप्तिस्मा घेतो तेव्हा काय होतं? आम्ही त्याच्याबरोबर मरण पावतो. हालेलुया. आणखीन एक गोष्ट घडते, आम्ही त्याच्याबरोबर उठवले जातो. हालेलुया. मग त्याच्याबरोबर उठवले जातो म्हणजेच काय होतं? आमचा नवीन जन्म होतो. हालेलुया. बाप्तिस्मा किती महत्त्वाचं आहे बघा. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात, हर एक विश्वासू के जीवन में बाप्तिस्मा कितना महत्त्वपूर्ण है. देखो 13व्या वचनामध्ये काय म्हटले? आणि जे तुम्ही तुमची पातके व तुमच्या देहाची असुनता यामध्ये मेलेले होता, त्या तुम्हास त्याने तुमचे सर्व अपराध क्षमा करून त्याच्याबरोबर जिवंत केलं आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही आता ख्रिस्ताबरोबर जिवंत झालेलो आहोत. हालेलुया. ख्रिस्ताबरोबर जुना दैहिक मनुष्य मरण पावला आणि नवीन मनुष्य उठला आणि तो आता ख्रिस्ताबरोबर जिवंत आहे आणि तो ख्रिस्ताबरोबर जिवंत राहील. हालेलुया. तिसऱ्या जन्माकडे जाऊया. तिसरा जन्म कशापासून म्हटलंय? आत्म्यापासून जन्मने, आत्मा से जन्म लेना. हालेलुया. मत्ती की किताब उसका 3 अध्याय वचन 11 देखो. मत्त्याचं पुस्तक 3 अध्याय वचन 11. योहान काय म्हणतोय पहा. मत्ती की किताब उसका 3 अध्याय वचन 11. मैं तो पानी से तुम्हें मन फिराव का बपतिस्मा देता हूँ. मैं तो पानी से तुम्हें मन फिराव का बपतिस्मा देता हूँ. परंतु जो मेरे बाद आने वाला है, जो मेरे बाद आने वाला है, वह मुझसे शक्तिशाली है. वो मुझसे शक्तिशाली है. मैं उसकी जूती उठाने योग्य नहीं. हाँ. वह तुम्हें पवित्र आत्मा और आग से बपतिस्मा देगा. वो तुम्हें पवित्र आत्मा और आग से बपतिस्मा. ये है तीसरा जन्म. हालेलुया. आमचा नव्यानं जन्मनं. काय म्हटले पहा 11व्या वचनात? पश्चातापासाठी मी पाण्यात तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, परंतु जो माझ्या मागून येतो तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना वाहायला मी योग्य नाही. तो योहान कोणाविषयी सांगितले? तो म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. तो काय करील? पवित्र आत्म्यात व अग्नीत तुमचा बाप्तिस्मा करेल. हालेलुया. हालेलुया. म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा कशासाठी आहे? पश्चातापासाठी आहे. हालेलुया. आम्हाला पश्चाताप होतो आमच्या कर्मांचा, जुन्या गोष्टींचा, आणि म्हणून आम्ही विश्वासानं प्रभू येशूकडे म्हणतो की हो प्रभू, आता मला स्वच्छ कर, माझी सर्व पापं धुवून टाक.
तो पाण्याचा बाप्तिस्मा, तो पश्चात्तापाचा बाप्तिस्मा योहान म्हणतो हा मी तुम्हाला देतो, परंतु दुसरा जो बाप्तिस्मा आहे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे, अग्नीचा जो बाप्तिस्मा आहे, तो माझ्या मागून येणारा प्रभू येशू तुम्हाला देईल. हालेलुया, हालेलुया. आणि प्रभू येशू असताना प्रभू येशू बाप्तिस्मा, पाण्याचा बाप्तिस्मा स्वतः करत नसे. मी नाही म्हणत, असं योहानाच्या पुस्तकात 4 अध्याय 2 वचनात लिहिलंय. वाचूया. पन्ना नंबर 134, यूहन्ना उसका 4 अध्याय वचन 2. यद्यपि यीशु स्वयं नहीं वरन उसके चेले बपतिस्मा देते थे. हाँ, काय लिहिलंय दुसऱ्या वचनात यूहन्ना 4:2. तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करीत, कोणता बाप्तिस्मा तो करीत नसे? कोण करत असत? ते शिष्य करत असत. हालेलुया. का करत नसेल तो? कारण त्याला स्पेशल बाप्तिस्मा करायचा होता. हालेलुया. त्याच्याकडे वेगळा बाप्तिस्मा आहे. आमेन. पण त्यानं बंद पण केलं नाहीये, म्हणजे आम्हाला पाण्याचा बाप्तिस्मा घेणं गरजेचं. हालेलुया. पहा, योहानाचं पुस्तक 4 अध्याय 2 वचन वाचलं नाही का? प्रेषितांची कृत्य 1 अध्याय आणि वचन 5. प्रेरितों के काम 1 अध्याय वचन 5 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 165, प्रेरितों के काम उसका 1 अध्याय वचन 5. क्योंकि यूहन्ना ने तो पानी में बपतिस्मा दिया है, परंतु थोड़े दिनों के बाद तुम पवित्र आत्मा से बपतिस्मा पाओगे. काय लिहिले पहा. कारण योहानाने पाण्यानं बाप्तिस्मा केला खरा, परंतु आतापासून फार दिवस झाले नाहीत, तोच पवित्र आत्म्यात तुमचा बाप्तिस्मा. हे प्रभूद्वारे त्याच्या शिष्यांना दिलेलं वचन. काय म्हटलंय? फार दिवस झाले नाही तोच. हालेलुया. आणि खरोखर फार दिवस झाले नाही तोच म्हटल्याप्रमाणे 50व्या दिवशी प्रभूनं त्यांना शिष्यांना दिलेलं वचन पूर्ण केलं. हालेलुया. बघा 2 अध्यायामध्ये 2 अध्याय वचन 1 से 4 तक हम पढ़ेंगे. उसी अध्याय में 2 अध्याय वचन 1 से 4 तक. जब पेंतुकुस्त का दिन था तो सब एक जगह इकट्ठे थे. एकाएक आकाश से बड़ी आंधी की सी सनसनाहट का शब्द हुआ. आमीन. और उससे सारा घर जहाँ से बैठे थे गूंज गया, और उन्हें आग सी जीभें फटती हुई दिखाई दी, और उनसे हर एक पर हाथ ठहरी. वे सब पवित्र आत्मा से भर गए, और जिस प्रकार आत्मा ने उन्हें बोलने की सामर्थ्य दी, वे अन्य अन्य भाषा बोलने लगे. नंतर 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एका जागी एकत्र जमले होते. सर्व एका जागी आणि एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद आला, आणि त्याने ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर भरले. हालेलुया. आणि अग्नीच्या सारख्या मध्ये विभागत असलेल्या जिभा त्यांना दिसल्या, आणि त्यांच्यातील प्रत्येकावर ती एक एक जीभ बसली. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले, आणि आत्म्याने जसे त्यांना बोलायला लावले तसे ते अन्य भाषांनी बोलू लागले. हा आहे
पवित्र आत्मा आणि अग्नीचा बाप्तिस्मा. हालेलुया. पहिला बाप्तिस्मा वरून जन्मनं आपण केलं. दुसरा जन्म आपला झाला. प्रश्न पडतोय, तिसरा झाला का? स्वतःला हे रोज विचारायचं. पहिलं पाऊल मी टाकलं, दुसरंही पाऊल मी टाकलं, पण पवित्र आत्म्याने अग्नीने माझा बाप्तिस्मा व्हावा म्हणून आतापर्यंत आपण किती प्रार्थना केलेल्या आहेत विचारूया स्वतःला. आणि वचन काय म्हणतं? वरून जन्मल्या वाचून, पाण्यापासून आणि आत्म्याने जन्मल्याशिवाय कोणालाही देवाच्या राज्यात जाता येणार. वरून जन्म झाला, पाण्याने झाला, आत्म्याने झाला का? उत्तर नाही ना आपल्या कोणाकडेच. या वर्षात ही उणीव आपल्याला पूर्ण करायची. या वर्षात ही टोचणी आपल्याला लागली पाहिजे. नाहीतर मला देवाच्या राज्यामध्ये जागा नाही. हालेलुया. हा आत्म्याचा बाप्तिस्मा होतो त्यावेळेला काय होतं पहा. अग्नीसारख्या जिभा म्हटलंय काय, त्या प्रत्येकावर येऊन बसली. आणि चौथा वचन फिर एक बार देखो. वचन 4, वे सब पवित्र आत्मा से भर गए और जिस प्रकार आत्मा ने उन्हें बोलने की सामर्थ्य दी वे अन्य अन्य भाषा बोलने लगे. मराठीमध्ये किती सुंदर आहे पहा. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. काय शब्द आहे? नव्याने जन्म झाला तिथे वापरलाय शब्द हा परिपूर्ण. पाण्याने बाप्तिस्मा घेतला तिथे कुठे हा वापरलाय शब्द? कुठेच नाही. बघा बायबलमध्ये. पण आत्म्याने ज्या वेळेला जन्म होतो, आत्म्याने ज्या वेळेला आमचा बाप्तिस्मा होतो, तेव्हा आम्ही देवाच्या राज्यासाठी परिपूर्ण होतो. तोपर्यंत नाही. हालेलुया. म्हणजे सगळे म्हटले, सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. परिपूर्ण म्हणजे त्यांच्यामध्ये कोणतीही उणीव राहिली नाही. म्हणजे त्याच्या राज्यासाठी जसे ते हवे तसे त्या अग्नीच्या बाप्तिस्म्याने, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याने ते तयार झाले. हालेलुया. आणि मग त्यांनी जी काही कामं केली आहेत ती आपण वाचतो. वाचा तुम्ही घरी जाऊन पुढे. ते सर्व म्हटलंय भरले आत्म्याने, अन्य भाषेमध्ये बोलू लागले, ते वेगवेगळे अद्भुत चिन्ह चमत्कार करू लागले, मेलेले सुद्धा जिवंत व्हायला लागले त्यांच्याकडून. हालेलुया. ज्या वेळेला हा बाप्तिस्मा होईल ना त्याच वेळेला आम्ही परिपूर्ण होणार आहोत, नाहीतर नाही. किती प्रार्थना करायच्या. रडलं पाहिजे ना अक्षरशः की मला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दे प्रभू, मला त्या अग्नीच्या बाप्तिस्म्याने तयार. अजून मिळाला नाही ना, हरकत नाही, आशा नाही सोडायची. एक जसं प्रभु यीशु ने, जिस तरह से प्रभु यीशु ने उस शिष्यों को, उस कलीसिया को वचन दिया था कि मैं क्या करूँगा, तुम्हें पवित्र आत्मा से बपतिस्मा दूंगा, और कुछ ही दिनों के बाद प्रभु यीशु ने वो बपतिस्मा उन्हें दे दिया. दिया कि नहीं दिया? वैसा वचन हमारे लिए भी दिया गया है. हालेलुया. शेवटच्या काळामध्ये तो म्हणतो
मी माझा आत्मा तुमच्यावर ओतून देईन. आपण आता कुठल्या काळात आहोत ना? म्हणजे तो देईल, पण माझी तयारी पाहिजे. हालेलुया. मी मागितला पाहिजे, तो स्वतःहून देणार नाही. बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रभू येशू स्वतःहून आला. हालेलुया. आणि त्यांनी योहानाकडून घेतला. आम्हाला प्रभू येशूकडून घ्यायचं आहे, त्याच्याकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडे मागितलं पाहिजे. आमेन. शेवटच्या काळात आहोत आपण, खूप जवळ आहोत. म्हणून आपण म्हणूया की ही संधी आम्हाला पण लवकरच मिळणार. हालेलुया. तो अभिषेक आमच्यावर पण येणार, तो अग्नीचा बाप्तिस्मा आम्हाला पण मिळणार. हालेलुया. आणि तो होईल त्यानंतरच आम्ही वरती घेतले जाऊ. हालेलुया. अट एकच आहे, मंडळी एकत्र ऐक्यानं जमली पाहिजे. हालेलुया. कंडिशन आहे. ते काय म्हटलंय, ते सर्व एका जागी एकत्र जमलेले होते. कोणी घरात नव्हता बसलेला. कोणी असं म्हणाला नाही की मी माझ्या घरूनच प्रार्थना करतो. हॅलो. उपवास प्रार्थना असतात, त्यावेळेला कोणी म्हणाला नाही मला महत्त्वाचं काम आहे, मला तिकडे गेलं पाहिजे. त्याला टोचणी होती, त्याला जाणीव होती. प्रभूनं वचन दिलेलं आहे, मी माझा आत्मा तुमच्यावर ओतून देईन. वाट बघत बसले होते. हालेलुया. आम्हालाही म्हटलंय त्यांनी, आम्हाला वाट पाहिली पाहिजे, आम्हाला एकत्र जमलं पाहिजे. तो येईपर्यंत नक्कीच आमच्यावर पण तो अभिषेक होईल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळतो आणि त्यांचा आत्म्यात नवीन जन्म होतो, हा तिसरा जन्म. हालेलुया. मग त्यांना देवाचं सामर्थ्य मिळतं आणि ते अगदी जगामध्ये ख्रिस्ताचे साक्षीदार बनतात. हालेलुया. आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय? देवाच्या आत्म्यानं पूर्णपणे भरून जाणं. 3 एक बार दोहराता हूं. पहला ऊपर से यानी यहाँ से विश्वास करना है, मुंह से कबूल करना है. हालेलुया. दूसरा पानी से, और तीसरा पहला बपतिस्मा जो है, पहला जन्म जो है, उसके लिए खुद हम तैयारी करते हैं. सही है. दूसरा बपतिस्मा जो है वो कौन करता है? तो प्रभूचा सेवक देतो. पहिला बपतिस्मा आम्ही स्वतः आमच्या मनानं तो होतो. दुसरा बपतिस्मा प्रभूने किती व्यवस्थित मांडणी केलेली. दुसरा बपतिस्मा देवाच्या अभिषिक्ताच्या द्वारे तो आम्हाला दिला जातो. आणि तिसरा बपतिस्मा सगळ्यात श्रेष्ठ तो येशू ख्रिस्ताकडून आम्हाला दिला जातो. हालेलुया. आणि हे 3 झाल्याशिवाय देवाच्या राज्यात आम्हाला जाता येत नाही. हालेलुया. म्हणून पहिली स्टेप सगळ्यात महत्त्वाची. पहिल्या पायरीवर तुम्ही चढलात. काही जण म्हणतात ना, पहिल्या पायरीवर चढले की काय म्हणतात, मला माहीत. काही जण वाटतं की मला खूप काय माहीत झालंय. हॅलो. मला माहीत आहे हे म्हणालो की तिथे संपलो. प्रभूला सांगायचं मला काहीच माहिती नाही, मला रोज तुझे मार्ग कळव, मला रोज तुझे मार्ग शिकव, मला काहीही माहीत, मला शिकव. आणि
तो मनुष्य मग काय करत राहतो, पुढे चालत राहतो, शिकत राहतो आणि मग एक दिवशी देवाचा अभिषिक्त म्हणतो, आता तुला नव्यानं जन्मलं पाहिजे, तुला पावड्याचा बाप्तिस्मा घेतला पाहिजे. हालेलुया. आनंदानं तो तयार होतो. येस, मला माझी पापं धुवायची आहेत, मला नवीन जन्म घ्यायचा आहे, मला प्रभूच्या कार्यासाठी, प्रभूच्या गौरवासाठी तयार व्हायचं आहे. हालेलुया. पहिला एकटा, मग दोघं आणि मग तो तिसरा येतो. हालेलुया. तो बघतो, याने पाऊल टाकलं, हा अभिषिक्ताकडे आला, याने बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. आणि तो काय करत आहे आता, एक एक पायरीनं पुढे चालत आहे, वचनं ऐकत आहे. हालेलुया. विश्वासाला कृतीची जोड दिलेली आहे. मग तो म्हणतो, आता मला याला आत्म्याचा बाप्तिस्मा केला पाहिजे. आणि तेव्हा तो आम्हाला मिळतो. आमेन. परत एकदा, पहिल्या बाप्तिस्म्यात मनाची तयारी होते. दुसऱ्या बाप्तिस्म्यात पश्चाताप होतो आणि आम्हाला प्रभू येशू त्याच्या बरोबर चालण्यासाठी, शिकवण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी त्याच्या सेवकाला आमच्या बरोबर देतो. हालेलुया. मग आम्ही त्याच्याबरोबर चालत राहतो, तेव्हा तिसरा बाप्तिस्मा आत्म्याचा मान. नव्यानं जन्मल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नए सिरे से जन्मना, 3 बार जन्म हमें लेना पड़ेगा. फक्त माझा विश्वास आहे असं म्हणून चालत तर आम्हाला पावलं एक एक स्टेप चढावी लागते. हालेलुया. प्रभूने ज्या पायऱ्या नेमून दिल्यात ना, त्या पूर्ण केल्याशिवाय होत नाही. नाही तर पहिलाच दिला असतं ना त्याने, आत्म्याचा बाप्तिस्मा घेणी बाजूला, चल. नाही, पण आम्ही कसे करतोय, आम्ही कसं चालतोय याच्यावर तो डिपेंड आहे. हालेलुया. काय प्रार्थना करायची आतापासून? नवीन वर्षाचा संदेश किती जणांच्या लक्षात आहे? मला वाटतं 90% लोकांना माहीतच नसणार. तुमचा दोष नाही, तुम्ही बिचारे कामात होतात, तिकडे नसेल ऐकलं तुम्ही. कधीतरी रिपीट करेन ते मी एकदा. खूप छान संदेश होता. मी हा प्रश्न तलासरीत विचारला, मला सगळ्यांनी उत्तर दिलं. इथे मला फक्त 2 हात वर दिसले. 1 2 3 4. किती गोष्टी देवाच्या आत्म्याने आपल्याला सांगितल्या होत्या? मीच बोटं करून दाखवतोय आणि विचारतोय. कोण सांगेल मला पहिली गोष्ट कोणती? हे बोलतील आता, यांना रिपीट झालंय. तुझे मार्ग कळव. दुसरी गोष्ट कुठली मागायची म्हटलं? नवीन. अरे तुम्हाला माहीत आहे का, नवीन वर्षाचा काय मेसेज आहे आमच्यासाठी म्हणून लोक पास्टरांकडे येतात आणि विचारतात, माझ्यासाठी काय वाणी आहे, माझ्यासाठी काय संदेश आहे, या नवीन वर्षात काही माझ्यासाठी देवानं वचन दिलंय का? आणि आम्ही 1 तारखेला तिथे उभे राहून सांगत होतो तर कोणी घेतलंच नाही. पहिलं तुझे मार्ग कळव, दुसरं तुला ओळखावं, तिसरं तुझी कृपा माझ्यावर असावी, चौथं तुझी समक्षता म्हणजे तू माझ्याबरोबर चालावंस, आणि 5वी गोष्ट तुझं तेज मी पाहावं. मला सांगा, याच्यापेक्षा चांगली प्रार्थना कुठली असू शकते का?
मग नवीन वर्षात दुसरं काय मागायला पाहिजे आम्ही आमच्या प्रभूकडे? 1 दिवस, 1 महिना की वर्षभर करायची ही प्रार्थना? वर्षभर, हो की नाही? वर्षभर ना, मरेपर्यंत. हालेलुया. वर्षभर नव्हे, 1 दिवस नव्हे, मरेपर्यंत. त्याचे मार्ग मरेपर्यंत कळले पाहिजेत. मध्येच कळायचे थांबले तर घसरू. हालेलुया. त्याला ओळखलं पाहिजे. हालेलुया. तिथे कोण ओळखणार आम्हाला स्वर्गामध्ये? स्वर्ग में हमें कौन पहचानेगा? मोदी पहचानेगा? ट्रम्प पहचानेगा? तो राष्ट्रपति पहचानेगा? कौन पहचानेगा? कब पहचानेगा? अगर मैं उसे पहचानूंगा तो. मलाच जर येशूची ओळख नसती, माझ्या प्रभूची ओळख नसली, तर तो मला कसा ओळखेल? हालेलुया. म्हणून मागितलं पाहिजे, मी तुला ओळखावं. त्याला ओळखणं म्हणजे, मी मागे विचारलं होतं, मला किती जण ओळखतात? हात वर करा ना जरा. मला ओळखत नाही कोणीच? सगळे ओळखतात ना. आता मी म्हणालो, जर माझी आवडती सगळ्यात गोष्ट कोणती? म्हणजे आपली ओळख कशी आहे? वरवरचीच आहे. बरोबर ना? पंतप्रधानांनी माझी ओळख कशी आहे? त्याचं नाव मला माहीत आहे, त्याचं गाव मला माहीत आहे, त्याचं काम मला माहीत आहे, कुठल्या पक्षाचं माहिती आहे, बस. तसं काही लोकांचं झालंय. येशू मला माहित आहे, कुठे जन्मला मला माहित आहे, कसा मेला मला माहिती आहे, परंतु त्याची इच्छा काय आहे हे कोणालाच माहित नाहीये. हालेलुया. ते ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्ही म्हणू शकतो, हा मी येशूला ओळखतो. हालेलुया. वरवरची ओळख नाही. मग त्याच्यावर खूप बोलता येईल, आपला विषय थोडासा दुसरीकडे गेला. ओळखावं, त्याची कृपा माझ्यावर असली पाहिजे. हालेलुया. त्याची कृपा नसेल तर मी काहीच करू शकत नाही. हाँ, उसकी कृपा रहते तो गधा भी पहलवान बन जाता है. हालेलुया. नाहीतर पहलवान भी कुछ काम का नहीं है. चौथी गोष्ट काय? तू माझ्याबरोबर चाल. मोशे काय म्हणतो? तू माझ्याबरोबर चाल, तुझी समक्षता माझ्याबरोबर असू दे. अशी ठिकाणी मला जाऊ देऊ नकोस की जिथे तू नसशील. हालेलुया. आणि 5 होतं, तुझं तेज मला दाखव, तुझं प्रकाश मला दाखव, म्हणजे मी अंधारात चालणारच नाही. हालेलुया. दुर्दैवानं काय झालं, ते वचन कोणी रेकॉर्ड पण केलं नाही. नवीन वर्षाचा मेसेज असाच गेला. असो, तर आपण काय म्हणत होतो? आत्म्यानं जन्मणं, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि ती कधी होते? पाण्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, ज्या वेळेला अशा रीतीने प्रभूच्या मार्गात आम्ही चालत राहतो, त्यावेळेला तो बाप्तिस्मा आम्हाला मिळतो. हालेलुया. धन्यवाद देऊ प्रभूला की परमेश्वरानं आमच्या जीवनामध्ये हे अद्भुत कार्य केलेलं आहे. प्रभु को हम पूरे दिल से धन्यवाद देंगे कि जो भी पुरानी बातें थी वो सारी बीत गई, अब पूरी तरह से नया हो चुका है. हालेलुया. देखो, 2 कोरिन्थियों की किताब, उसका 5वां अध्याय और वचन 17 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 249, करंथियों की दूसरी पत्री, उसका 5वां अध्याय वचन 17. इसलिए यदि कोई मसीह में है तो वह नई सृष्टि है, पुरानी बातें बीत गई है, देखो सब बातें नई हो गई है. आमेन, आमेन.
काय म्हटलंय 17 वचन, यास्तव जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. किती जण ख्रिस्तामध्ये आहेत? कोणच नाही आहे. चला, प्रभूला धन्यवाद. मी विचारलं किती जण ख्रिस्तामध्ये आहेत, अरे अजूनही पण कोणच नाही केलेला. अच्छा, सॉरी. आहेत ख्रिस्तामध्ये? हो, ख्रिस्तामध्येच ना, जगामध्ये, देहामध्ये नाही. हालेलुया. हां, का काय म्हटलंय तर तो नवी, म्हणजे आपण म्हणायचं मी नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये आहे म्हणजे मी कोण आहे? दम नाही, आवाजात दम नाही. कोण आहे? नवीन उत्पत्ती. जुनं ते, हालेलुया, जुनं ते, हां, जुने डोळे गेले. ते खूप वेटवेट बघायचे. वेटवेट त्याला तिथे शब्द आहे. जुने डोळे गेले, फुटले, गाळले. हालेलुया. ते जे बघायचे ते आत्ता बघणार, कारण देवानं आम्हाला नवीन डोळे दिले आहेत. हालेलुया. कशासाठी? जगातलं पाहण्यासाठी नाही, वरचं पाहण्यासाठी. हालेलुया. अब नई आंखें दी है, किस लिए? दुनिया की बातें की ओर ध्यान, आंखें लगाने के लिए नहीं, ऊपर की बातों की ओर आंखें लगाने के लिए. हालेलुया. कान, जुने कान काय करायचे? जुने कान शेजारी भांडण असल्यावर असे भिंतीकडे लागायचे. काय बोलते ऐको, लागायचे ना. बघ 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 तिकडे काय चाललंय बघ, ही काय बोलते, ती काय बोलते. आया बायाच्या बिचाऱ्या लेडीज. काय ऐकायचं? आता नवीन कान काय ऐकतील? नए कान क्या सुनेंगे? वचन सुनेंगे. हालेलुया. प्रभु की वाणी सुनेंगे, प्रभु के चरणों में बैठेंगे और कहेंगे प्रभु जी इन नए कानों में आपके शब्द डाल दो ताकि मैं सुनूं. बोल यहोवा तेरा दास सुनता है. हालेलुया. जुनं ते नवीन झालंय ना. आता नवीन डोळे, नवीन कान, नवीन तोंड. तोंड पण जुनं ते खाणार नाही. मी गोगली टाकतो कधी कधी, बघतो किती जण जागे आहेत ते. वाईट माझ्या मुखातून आता काहीही निघणार. हालेलुया. नवे हात, हात सुद्धा कसे झाले आहेत? नवीन झाले आहेत. जुन्या हाताने काय काय केलं आठवा. काढून टाकले देवाने ते. हालेलुया. आता नवीन दिले आहेत. हालेलुया. ते अपंगाला मदत करतील, त्या आंधळ्याला मार्ग दाखवतील, ते गरिबाची सेवा करतील, त्या आजाऱ्याची सेवा करतील. हालेलुया. कारण देवानं दिलेले हात, ते दानधर्म करतील. हालेलुया. नवीन पाय दिलेत मला. पूर्वी कुठे कुठे धावले होते? कुठल्या कुठल्या थिएटरकडे, कुठल्या कुठल्या अड्ड्यावर. आता नवीन पाय आहेत ना. कुठे जातील ते? हालेलुया. सगळ्यांना समजतंय, मला माहित आहे, त्यामुळे मी डिटेल नाही सांगत आहे. सर्व नवीन
हे पण जुने रोग होते ते सुद्धा गेले. सर्व म्हटलं ना. नसतील गेले त्यांनी प्रभूकडे क्लेम करा. वचन घेऊन जा. हे तुझं वचन आहे. जुनं ते सर्व. मग माझ्यामध्ये जुने आजार पण राहिले, विकार पण राहिले, विचार पण राहिले, सर्व नवीन झालंय. हालेलुया. रिपोर्ट जुने असतील ते पण नवीन झाले. तो पॉझिटिव्ह असेल तर तो निगेटिव्ह झाला. हालेलुया. कारण येशूनं म्हटलंय ना, ते त्याचा शब्द आहे तो. हालेलुया. सर्व काही जुनं सर्व निघून गेलं, पहा नवीन झालं आहे. काही जुनं राहिलं. आता मग नवीन शरीर नवं, हृदय नवं, आत्मा नवा, सर्व काही नवीन. या नव्या हृदयानं काय करणार? मैं और मेरा घराना यीशु मसीह के साथ चलेंगे, यीशु मसीह से बात करेंगे, यीशु मसीह से प्यार करेंगे, मैं और मेरा घराना. होगा क्या? होगा क्या? हालेलुया. होगा मसीही घराना. छान गाणं आहे. हालेलुया. होगा तराना. अरे हो जाने दो, जो दुनिया ने देखा नहीं ना वो अब दिखना चाहिए. हालेलुया. क्योंकि पुरानी बातें सब बीत गई, अब सब नया हो चुका है. हालेलुया. मग काय करायचं? नवीन जन्मामध्ये काय करायचं? बघूया काय करायचं ते. दुसरा वाचलं का? दुसरा करीन 5. इफिस्करास पत्र 5वा अध्याय वचन 3. इफिसियों की किताब पन्ना नंबर 268, 5वां अध्याय, इफिसियों की किताब उसका 5वां अध्याय वचन 3. जैसा पवित्र लोगों के योग्य है वैसा ही तुम भी व्यभिचार और किसी प्रकार के अशुद्ध काम या लोभ की चर्चा तक न हो. वचन 4. और न निर्लज्जता, न मूढ़ता की बातचीत की, न ठट्टे की, क्योंकि ये बातें शोभा नहीं देती. वचन 6. वरन धन्यवाद की सुनी जाए. 6. वचन 6. कोई तुम्हें व्यर्थ बातों से धोखा न दे, क्योंकि इन्हीं कामों के कारण परमेश्वर का क्रोध आज्ञा न मानने वालों पर भड़कता है. वचन 7. इसलिए तुम उनके सहभागी न हो. वचन 11. अंधकार के निष्फल कामों में सहभागी न हो, वरना उन पर उल्लास न दो. वचन 15. इसलिए ध्यान से देखो कि जैसे चाल चलते हो निर्बुद्धियों के समान नहीं, पर बुद्धिमानों के समान चलो. वचन 17. पहले पढ़ेंगे. इस कारण निर्बुद्धि न हो, पर ध्यान से समझो कि प्रभु की इच्छा क्या है. और वचन 18. दाखरस के मत वाले न बनो, क्योंकि इससे लुचपन होता है, पर आत्मा से परिपूर्ण होते जाओ. देखिए क्या क्या बातें करनी है अब नए जीवन में. नवीन जन्म झालाय, नवीन झालंय. काय करायचं आहे? पहिलं बघूया काय करायचं नाही. काय करायचं नाही. 3रं वचन. आणि पवित्रांस शोभते त्याप्रमाणे जार कर्म व अशुद्धपण किंवा लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चार. म्हणजे काय काय नाही करायचं आहे? जार कर्म, अशुद्धपण, लोभ
यांचा काय म्हटलंय, उच्चार सुद्धा म्हणजे तोंडात आलं सुद्धा, विचार सुद्धा आला नाही पाहिजे. हॅलो, लोभ, मोह. 50,000ची नोकरी आहे, नाही प्रभू 1,00,000ची दे. हा, चांगलं घर आहे ना, अजून मोठं डबल बांधायचं आहे. सायकल आहे नाही, गाडीच पाहिजे. आहे त्यामध्ये समाधानी. हालेलुया. पहले ये बातें हम मांगते थे, ये है और चाहिए, ये है और चाहिए, और चाहिए और चाहिए. ये बातें अब नहीं होगी. 4था वचन. आणि ओंगळपण किंवा मूर्खपणाच्या गोष्टी किंवा टवाळी जी उचित नाहीत त्यांचाही उच्चार. कळलं. दुसरी गोष्ट काय नाही करायची आहे ती, टवाळकी करायची, एकमेकांची निंदा करायची. हां, हालेलुया. 6वं वचन. व्यर्थ शब्दांकडून कोणी तुम्हास फसवू नये, कारण या गोष्टीमुळे आज्ञाभंगाच्या मुलांवर देवाचा क्रोध येतो. म्हणजे व्यर्थ शब्दांकडून कोणीतरी तुम्हाला फसवू, सावध राहा. वचन 7. काय करायचं नाही, तुम्ही त्यांच्याबरोबर भाग घेणारे असे होऊ. कोणाबरोबर? अविश्वासणाऱ्यांबरोबर. आम्हाला त्यांच्याबरोबर भाग घ्यायचा. हां, पार्टीला जायचं, त्यांच्या पार्टीला जायचं. हालेलुया. लग्नाला जायचं की नाही जायचं? जायचं, खायचं, प्यायचं. हालेलुया. बरोबर ना? हां, त्यांच्यामध्ये भागी होऊ. हां, त्यांचे नाच लय भयंकर असतात, तिथे नाचू नका. हालेलुया. हं, शांताबाई, काय ते चालू गाणं असतं शांताबाई, सगळे असतात शांताराम. तर नवीन मला माहिती नाही, ऐकली नाही बरेच दिवस. हं, त्यांच्याबरोबर भागी होऊ नका. खूप उदाहरण दिसेल, जाऊ दे, पुढे जाऊया. 11वं वचन. अंधाराच्या निष्फल कर्मांचे भागीदार. हां, आणि काय म्हटलंय, भागीदार पण होऊ नका, तर त्याच्याऐवजी काय करा, त्यांचा, हां, अंधाराची कर्म करू पण नका, आणि जे करतात त्यांचा निषेध करा. शांत नाही बसायचं. मला काय पडलंय त्याचं, नाही, निषेध करायला सांगितलं. हालेलुया. पुढचं 15वं वचन. तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून व्हा. म्हणजे अज्ञानी राहू. केवढं ज्ञान भरलंय बायबलमध्ये, रोज उघडून वाचलं तरी पाहिजे तेवढं मिळतंय. हालेलुया. 17वं वचन. म्हणून तुम्ही वाचत नाही, तुम्ही हां, मूर्ख होऊ. नंतर 17 वाचलं का? हो. 18वं वचन. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. तर काय म्हटलंय, म्हणजे द्राक्षरसाने मस्त होऊ नका. या गोष्टी आम्हाला काय नाही करायच्या, या गोष्टी करायच्या नाहीत. मग कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यातच आहे. कोणत्या गोष्टी करायच्या आहेत बघा. पहिलं वचन, 5वां अध्याय, पहिलं वचन. वचन 5.
क्योंकि तुम यह जानते हो कि किसी व्यभिचारी या अशुद्ध जन या लोभी मनुष्य जो मूर्ति पहिलं पूजक 5:1 इफिस 5:1 ओके, इसलिए प्रिय बालकों के समान परमेश्वर का अनुकरण करो. हां, काय करायचं आहे? यास्तव तुम्ही प्रिय लेकरांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा. कोण आहे तुमचा आदर्श आयडॉल? कोण आहे तुमच्या समोर? कोण आहे? येस, जिवंत देव आमच्या समोर आदर्श आहे. हालेलुया. म्हणून वचन म्हणतं त्याचं अनुकरण करणारे व्हा. हालेलुया. तुमचे आयडॉल कोण आहेत, आदर्श कोण आहेत मला माहीत नाही, पण आता सध्या जगात कोणाला समोर ठेवावं असं कोणीच नाही आहे. पूर्वी होते तरी है ना, पण आता पण आहे, आमच्यासाठी आहे. हालेलुया. तो कालही होता, आजही आहे आणि युगानुग असणार आहे. त्याचं अनुकरण करणारे. दुसरं वचन, और प्रेम में चलो जैसे मसीह ने भी तुमसे प्रेम किया और हमारे लिए अपने आप को सुखदायक सुगंध के परमेश्वर के आगे भेंट करके बलिदान कर दिया. काय म्हटलंय पहा, ज्याप्रमाणे ख्रिस्तानेही आम्हावर प्रीती केली व देवाला सुगंधाचा सुवास असे आम्हासाठी आपणाला अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीत चाला. कसं म्हटलंय? जशी ख्रिस्तानं आम्हावर प्रीती केली. यीशु ने हम पर हमसे प्रेम किया. कितना? अपने आप को दे दिया. हालेलुया. किती प्रेम? प्रेम ही गोष्टच अशी आहे की तिथे काय करायचं असतं? स्वतःचा जीव दुसऱ्यासाठी द्यायचा असतो. ते प्रेम. समजतंय का? हालेलुया. जेव्हा दोन तरुण तरुणी प्रेमात पडतात तेव्हा त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं तसंच असतं की नाही? तुझ्यासाठीच मरणार, तुझ्यासाठीच जगणार, एक दूजे के लिए. हा, बरोबर ना? म्हणजे मरणाची भीती नसते, ते अतूट प्रेम. आणि ख्रिस्तानं आमच्यावर तसंच केलंय. त्यानं आपला जीव दिलाय आमच्यासाठी. हालेलुया. मग आम्हाला सुद्धा काय केलं पाहिजे? इथे म्हटलंय ख्रिस्तानं आमच्यावर जशी प्रीती केली तसंच तुम्ही सुद्धा प्रीतीमध्ये चाला. म्हणजे आमचं एकमेकांवर सुद्धा इतकं प्रेम असलं पाहिजे की जर आपल्या भावासाठी बहिणीसाठी जीव द्यायची वेळ आली तर ते दिलं पाहिजे आनंदानं. हॅलो, बरोबर का? असंच का? मला असंच वाटतं. आमेन. तिथे बाहेर कोणतरी आलेत दांडकं घेऊन. मी काय करतो? तो मागे बढो, हम पीछे से भागता है. ख्रिस्ताची प्रीती नाही का? असं होईल का? कळेल त्यावेळेला. पण आता काय करायचं आहे आम्हाला? बघा दुसरं वचन, ज्याप्रमाणे ख्रिस्तानं आमच्यावर प्रीती केली त्याप्रमाणे आम्ही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. हालेलुया. 8वें वचन, क्योंकि तुम तो पहले अंधकार थे परंतु आप प्रभु में ज्योति हो, अतः ज्योति की संतान के समान चलो. काय करायचं आहे? तिसरी गोष्ट, कारण पूर्वी तुम्ही अंधार होता परंतु आता प्रभूमध्ये तुम्ही उजेड आहात, प्रकाश आहात. म्हणून काय म्हटलंय? उजेडाच्या लेकरांसारखे चाला. हालेलुया. म्हणून म्हणायचं, प्रभू तुझा प्रकाश, तुझं तेज मला दाखव की मी त्याच्यामध्ये चालू शकेन.
हालेलुया. 10वं वचन. और यह परखो कि प्रभु को क्या भाता है. प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून. बायकोला काय आवडतं ते बाजारात जाऊन बरोबर पारखून आणतो. मैत्रिणीला मित्राला काय आवडतं व्यवस्थित अगदी मस्त खरेदी करतो जाऊन. हालेलुया. कुटुंबासाठी किती चांगली महत्वाची गोष्ट आहे छान मार्केटमधून पारखून घेतो. आता काय करायचं जुनं ते अशा गोष्टी सांगितल्यावर लोकांना जड जातं आता बोलायला. बघा मगाशी किती आवेशाने म्हणत होते जुनं ते होऊन गेलं, हे सांगायला घेतल्यावर आवाज कमी झाला. प्रभूला काय संतोषकारक आहे, काय करायचं आहे नवीन मध्ये, त्याला काय आवडेल, त्याला कशाने आनंद होईल ते आम्हाला करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्यामुळे रोज प्रभूला आनंद मिळाला पाहिजे. जर माझ्यामुळे प्रभूला रोज आनंद मिळाला ना तर माझ्या कुटुंबाला पण 100% मिळणार. हालेलुया. इतरांना पण मिळणार, प्रश्नच नाही. त्याला पहिला मिळाला पाहिजे. ओके चलो आगे बढ़ते. 15वें वचन. इसलिए ध्यान से देखो कि जैसे चाल चलते हो निर्बुद्धियों के समान नहीं पर बुद्धिमानों के समान चलो. निर्बुद्धियों के समान नहीं बुद्धिमानों के समान चलो. काय म्हटलंय, ज्ञानांसारखे जपून वागावे म्हणून. ज्ञानांसारखे. ज्ञान आहे ना इकडे की नाही आहे? तुमच्यासाठी नवीन वर्षात आमच्याकडे भविष्यवाण्या नसतील, मोठमोठ्या गोष्टी कदाचित नसतील, परंतु ज्ञान आहे, देवाचं वचन आहे, काय करायचं ते आमच्याकडे आहे. हालेलुया. माझ्यासाठी काय या वर्षात बंगला मिळेल का, गाडी मिळेल का? भरपूर भविष्यवाणी ऐकणाऱ्यांकडे बरेच लोक हल्ली जातात, पैसे देऊन जातात. काय मिळेल? हालेलुया. मी सांगतो मी भविष्यवाणी नाही करायला आलो, देवाचं वचन. हालेलुया. नवीन जन्म त्याला दिलंय, आता असा विचार करा माझ्याकडून त्याला काय मिळेल. हालेलुया. हालेलुया. चलो आगे बढ़ते हैं. 15वें वचन वाचलं ना, वचन 17. इस कारण निर्बुद्धि न हो पर ध्यान से समझो कि प्रभु की इच्छा क्या है. प्रभु की इच्छा क्या है. काय करायचं आहे आम्हाला? प्रभूची इच्छा काय आहे ते या नवीन वर्षात, नवीन जन्मात. फक्त 53 जणांसाठी नव्हे, सगळ्यांसाठी आहे देवाचं वचन. तुम्ही किती वर्ष झालात प्रभूमध्ये हे महत्त्वाचं नाही आहे, पण मला हे करायचं आहे हे महत्त्वाचं आहे. हालेलुया. 18वें वचन. दाखरस से मतवाले न बनो क्योंकि इससे लुचपन होता है पर आत्मा से परिपूर्ण होते जाओ. काय करायचं आहे? आत्म्याने भरलेले. कशाने? जग आत्म्यानं भरलेलं. प्रत्येक कार्यक्रमाला ते दारूने भरलेले आहेत. मद्याने मस्त होऊ. आम्ही फक्त त्यांना दोष द्यायचं का हे दारू पितात, ते त्यांना पाहिजे ती पितात, आम्ही आम्हाला पाहिजे ती पिऊया ना. हालेलुया. आत्म्याने भरलेले व्हा, आत्म्याने मस्त व्हा. मस्त व्हा शब्दामध्ये खूप चांगला अर्थ भरलाय. दारू प्यायलेला मस्त झालेला माणूस बघितलाय? बघितलाय, सगळ्यांनी बघितलंय. नाही कसं बघितलंय की नाही? त्याला जगाची आजूबाजूची काय पडलेलं असतं का? तो भला आणि त्याची दारू भली. दुसरं काय त्याला दिसतं का? मस्त अगदी खुशालमध्ये हलत डुलत चाललेलं असतं. पण प्रभू म्हणतो त्याच्यात बेतालपण आहे. हालेलुया. तुम्ही आत्म्यामध्ये असे व्हा की मस्त होऊन गेलं पाहिजे. तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी विसरल्या पाहिजेत. हालेलुया. पुढे 19.
और आपस में भजन और स्तुति गान और Yes. आत्मगीत गाया करो आमेन. और अपने अपने मन में प्रभु के सामने गाते और कीर्तन करते रहो. हालेलुया. काय करत राहा? नवीन झालंय ना? गीते, स्तोत्रे, आत्मिक गायने याकडून एकमेकांशी करा ना. कधी कधी गाणी प्रभूसाठी तयार करा आणि एकमेकांना सांगा, एकमेकांकडे न्या, गा. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गाणी गा. प्रभूच्या चरणाशी बसल्यानंतर तुम्हाला 2 ओळी 4 ओळी कधीच सुचत नाही? सुचले पाहिजे. हालेलुया. गीते, स्तोत्रे, आत्मिक गायने. हालेलुया. मला सुचतात बाबा. मी देवाला धन्यवाद देतो. त्याच्यात स्वतःला विसरून जावं. त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. बसलं की मग मस्त तंद्री लावावी आणि मग जसं सुचेल तसं गात राहावं, गात राहावं, गात राहावं. हालेलुया. मागणं, हे करणं, ते करणं, ते पेक्षा हे चांगलं. आणि वचन काय म्हणतं? आता काय करायचं? याकडून काय म्हटलंय? गीते, स्तोत्रे, आत्मिक गायने याकडून एकमेकांशी बोलत जा. आपल्या अंतकरणात गोड सूर काढून प्रभूला गात राहा. हालेलुया. भले मुखामध्ये गोड चांगले सूर येत नसतील, सारे गमापा नसेल बसत, पण अंतकरणातले सूर चांगले असू दे. हालेलुया. हालेलुया. तुमची टाळी व्यवस्थित नसेल बसत, चालकत नाही, परंतु अंतकरणातली टाळी मस्तपैकी वाजली पाहिजे. हालेलुया. कारण देवाला तुमची ही वाद्य नको आहेत, देवाला तुमचं हे वाद्य वाजलं पाहिजे. हालेलुया. मग त्याने गात राहा. असं नका समजू माझा आवाज नाही चांगला, माझा ठेका नाही बसत, मला हे नाही होत, मला कोणीतरी बोललं आता मी गाणारच नाही, आता मी हात वर करणारच नाही. त्याच्यासाठी आला असेल तर नको करू, प्रभूसाठी आला असतं तर जरूर कर. हॅलो. मी गातो तर प्रभूसाठी गातो, मी धन्यवाद देतो तर प्रभूसाठी देतो. हालेलुया. हालेलुया. अरे इथे काय तसं जर असतं तर सगळे लता मंगेशकर आणि सगळे किशोर कुमार प्रभूने पाठवले असते, हो की नाही? पण प्रभू तसल्या लोकांची भेट घेत नाही, तर प्रभू मूर्खांची भेट घेतो. हालेलुया. प्रभू अशा गाढवांची भेट घेतो. हालेलुया. हालेलुया. आणि त्यांना सिंगर बनवतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. मग हा बघा एक गाढव तुमच्या समोर उभा आहे. पंडितांना उचललं असताना इथे उभं केलं का त्यांनी? नाही ना. वचन म्हणतं मूर्खांना त्यांनी बोलवलं आणि त्यांना त्यानं निदान दिलं. हालेलुया. कमजोरांना तो बलवान करतो. हालेलुया. बोबड्याला तो असं बोलायला लावतो की कोणी बोलू शकत नाही. हालेलुया. त्या पास्टर बरोबर की नाही? मी सुद्धा सांगतो, मी लोकांसमोर उभं राहून बोललो, कधी बोलायची हिंमत माझी नव्हती, भीती वाटायची. आज ठेवा ना किती पण समोर. हालेलुया. हालेलुया. यस. आमेन. चला काय पुढे? गोड सूर काढून प्रभूला गात राहा. वचन 20. और सदा सब बातों के लिए हमारे प्रभु यीशु मसीह के नाम से Amen. परमेश्वर पिता का धन्यवाद करते रहो. आमेन. आमच्या प्रभू येशूच्या नावात सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवाची म्हणजे बापाची उपकार स्तुती करा. सर्व बोला ना. सर्व गोष्टी. नुसते सर्वच म्हणाले, पुढचं कोण बोलणार? सर्व गोष्टी. काय कशाबद्दल? किसके बारे में? सर्व गोष्टी. सर्व गोष्टींबद्दल. तंगडं दुधतंय त्याच्याबद्दल पण. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. सर्व गोष्टी उपाशी असताना पण. यस. हालेलुया. बॉसनी 2 शिव्या घातल्या तरी पण. हालेलुया. हालेलुया.
सर्व गोष्टींबद्दल, आणि पुढचा महत्त्वाचा शब्द सर्वदा. काय म्हटलंय? देवाची म्हणजे बापाची. हा नवीन झालेला मनुष्य असं करतो, तो कुरकुर करत बसत नाही, तो स्तुती करत राहतो, प्रभूला धन्यवाद देत राहतो. हालेलुया. वचन 21, मसीह के भय से एक दूसरे के अधीन रहो. ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांच्या अधीन असा. ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांच्या अधीन म्हणजे एकमेकांचा आदर करणारे व्हा. हालेलुया. स्वतःपेक्षा दुसऱ्याला जास्त समजा. हालेलुया. स्वतःला जास्त नका समजू. हालेलुया. हां, पास्टरना त्या नवीन आलेल्या याच्यावरच जास्त प्रेम करतात. मी तुम्हाला एक प्रश्न करतो. एका आईला 2 मुलं आहेत. हां, एक मोठं झालं आहे, दुसरं लहान बाळ आहे. तुम्ही सांगा कोणावर जास्त प्रेम करा? कोणावर? तुम्हीच सांगितलं ना, मग बरोबर आहे, लहानावरच पास्टर पण प्रेम करतात. बऱ्याच जणांना प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल. हालेलुया. लहानांवर जास्त प्रेम केलं, पण मोठ्यांवर दुर्लक्ष करते का ती आई? दुर्लक्ष करते का? हां, त्याला उगाच वाटत असतं ती त्याची चूक आहे, ती आईची चूक नाही आहे. हेलो, किसका बज रहा है? मोठ्याकडे दुर्लक्ष होत नाही. आमेन. एकमेकांचे अधीन असा, एकमेकांचा आदर करा. हालेलुया. मोठे आहात, खूप मोठे झालात असे ना समजू. प्रभूमध्ये आम्ही सर्वजण लहान आहोत. हालेलुया. या रीतीनं आम्हाला काय करायचं आहे? नवीन जीवनामध्ये या गोष्टी करत राहायचं आहे. हालेलुया. पटलं? काय कळलं? तिसऱ्या जन्मासाठी, तिसऱ्या बाप्तिस्म्यासाठी आम्हाला प्रार्थना करायची, आणि जेव्हा जे नियम आम्हाला लावून दिले आहेत त्याप्रमाणे आम्हाला चालायचं आहे. हालेलुया. शेजाऱ्याचा हात हातात घेऊया. ते घेतलं नाही, हातात हात घ्यायला पण लाजत आहेत बघा. सांगा, प्रभूमध्ये मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. ख्रिस्तासारखं प्रेम. अरे एकमेकाकडे बघून बोला. तुम्ही तिकडे बघाल नाही, याला म्हणाल मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. प्रभूमध्ये आम्ही नवीन उत्पत्ती आहोत. हालेलुया. आणि आम्ही देवाच्या कुटुंबातले आहोत. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या अधीन असलंच पाहिजे. कधी काही गडबड अशी जाणवली ना, असं या एकटेच कोपऱ्यात घ्या आम्हाला. हां, आम्ही 3 जण आहोत, आम्हाला कोपऱ्यात घ्या, नाही तर आम्ही तुम्हाला कोपऱ्यात घेतो. पण उगाचच फुगून जाऊ नका. हालेलुया. हां, प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे प्रभूमध्ये. लक्षात ठेवायचं की ही मंडळी मी निवडलेली नाही, देवानं मला दिलेली आहे. त्यानं मला इथे आणलं आहे, त्यानं माझ्यावर कोणीतरी अधिकारी नेमले, त्यामुळे मी त्यांच्याकडे जाईन
आमेन. आणि मला तिथे उत्तर मिळेल एवढा तरी विश्वास आमच्यावर ठेवा. हालेलुया. उभे राहू, प्रभूला धन्यवाद देऊ.